कल्पना करा, तुम्ही मंगळावर उभे आहात. आकाश लालसर आहे आणि वर सूर्य चमकत आहे, पण तो आपल्या पृथ्वीवरील सूर्यापेक्षा वेगळा दिसतो. मंगळ सूर्यापासून पृथ्वीपेक्षा जास्त दूर आहे, म्हणून तिथे सूर्य लहान आणि थोडा फिकट दिसतो. पृथ्वीवर सूर्य तेजस्वी, मोठा आणि पिवळसर वाटतो, पण मंगळावर तो आकाशात थोडा छोटा, पांढरट आणि कमी प्रकाश देणारा दिसतो. कारण मंगळावरचं वातावरण खूप पातळ आहे, पृथ्वीपेक्षा जवळपास 100 पट विरळ, म्हणून प्रकाशाची स्कॅटरिंग वेगळी होते. तिथे दिवसाचं उजेडही पृथ्वीपेक्षा कमी असतो, जणू थोडं संध्याकाळचं वातावरण. तर या उलट पृथ्वीवर सूर्यास्त लालसर दिसतो, बरोबर, पण मंगळावर सूर्यास्त निळा दिसतो. हे कसं शक्य आहे? पृथ्वीवर वातावरणात ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहे. सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग जास्त दिसतो, कारण निळा प्रकाश विखुरला जातो. पण मंगळावर परिस्थिती उलटी आहे. तिथे वातावरणात प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड आणि अतिशय सूक्ष्म लाल धूळ आहे. ही धूळ दिवसभर लाल प्रकाश सगळीकडे पसरवते, म्हणून आकाश लालसर दिसतं. पण सूर्य मावळताना तीच धूळ जास्त प्रमाणात निळा प्रकाशाला सूर्याभोवती कॉन्सन्ट्रेट करते, म्हणून सूर्यास्ताच्या वेळी सूर्याभोवती निळसर ग्लो दिसतो. म्हणजेच पृथ्वीवर लाल सूर्यास्त आणि मंगळावर निळा सूर्यास्त. एकच सूर्य, पण वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या रंगात दिसतो. हेच तर अंतराळाचं सौंदर्य आहे. हे आहे मराठी सायन्स, जिथे विज्ञान धक्का देतं.